सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण 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 हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम
हरि जय 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 राम।
प्रसाद इच्छा केली तैसी पावलो 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 प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासी समाधान झाले या चित्तासी समाधान झाले या चित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी झालो या चित्तासी समाधान झाले या चित्तासी समाधान झाले या चित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी उभे विटे समजोडून विटे समजोडून पदांबुजे पदांबुजे विटे समजोडून पदांबुजे समजोडोने बेटे समजोडोने
समजोडून पदांबुजे विटे समजोडून पदांबुजे माय बाप माझा उभा कृपादाने माय बाप माझा उभा कृपादाने विटे समजोडून पदांबुजे विटे समजोडून पदांबुजे विटे समजोडून पदांबुजे विटे समजोडून पदांबुजे माय बाप माझा उभा कृपादाने माय बाप माझा उभा कृपादाने उभा कृपादाने उभा कृपादाने माय बाप विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की निवृत्तीनाथ महाराज की गुरु ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की गांधी महाराज की गुरु जोग महाराज की विठ्ठल विठ्ठल पावलो प्रसाद इच्छा केली तैसी
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झालेल्या चित्तासी समाधान. पांडेदोर माय बाप माझा उभा कृपादानी, माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पदांबुजी. सांभाळिता येऊ निदिता उणीव, सांभाळिता येऊ निदिता उणीव अधिकार गौरव राखे दैसा. माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पदांबुजी. प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरणा संतानिया, दुसरी चरणा संतानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. विठाला 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 विठाला.
संस्कृतीमध्ये आचार विचाराचा केंद्रबिंदू त्याला मंदिर असं म्हणतात. म म्हणजे मांगल्यता, ती म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. या तीन गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला मंदिर असं म्हणतात. जिथे गेल्यानंतर मनाला शांती मिळते, मन एकाग्र होतो, त्याला मंदिर असं म्हणतात. आणि भगवंताचं विशेष स्वरूपाने वास्तव्य ज्या ठिकाणी असतं त्याला मंदिर असं म्हणतात. आपल्या मंदिराचं कौतुक आहे की आपल्या मंदिरामध्ये नुसते हनुमानजी महाराज आहेत असं नव्हे, तर या ठिकाणी सेना महाराज आहे, संत रोहिदास महाराज आहे, नाही का, भगवान श्री विठ्ठल परमात्मा आहे. देव आणि भक्तांचा एकत्रित मेळा म्हणजे आपल्या गावातलं भव्य दिव्य मंदिर आहे. इथे आल्यानंतर प्रसन्नता जाणवते आणि मला वाटतं या प्रसन्नतेच्या पाठीमागची सहकार्याची भावना आपली सर्वांचीच आहे. मला आदरणीय बाळासाहेब दादांनी कल्पना दिली, इथे कुठलाही बाहेरचा 1 रुपया नाही आहे. सर्वसामान्य माणसांपासून तर सर्वांनी इथं सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही दिलेला 1 रुपया आणि त्या रुपयाला सुटलेला सुगंध म्हणजे हा कार्यक्रम आहे, नाही का. मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये समाधानासाठी अधिष्ठानाची गरज आहे. आणि ते अधिष्ठान असणं म्हणजे तर देवाचं वास्तव्य आहे. मला जाता काही चिंतन आपल्या पुढे मांडायचं आहे. परमार्थ करत असताना जीवनामध्ये अधिष्ठान असलं पाहिजे. महाराज आपण भाग्यवान आहोत की वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. महाराज म्हटले आम्ही धन्य आहोत, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, 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 दास विठोबाचे झालो. वारकरी संप्रदायाला अधिष्ठान आहे. बोलू नका आता पुण्या. माणसाने आपल्या जीवनामध्ये त्या परंपरेचं पाईक व्हावं की ज्या परंपरेला 6 गोष्टी आहेत. ऐका, पंथ अनादी असावा, तो वैदिक असावा. 2, अनुभवी संतांची परंपरा असावी. श्रेष्ठांनी अंगीकारलेला पंथ असावा. 5, तीर्थक्षेत्र असावे. 6, मंत्र असावा. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो की त्या पंथाला फल असावं. वारकरी संप्रदाय सर्व अंगाने परिपूर्ण आहे. सांगताना आनंद वाटतो की वारकरी संप्रदाय अनादी आहे. या वारकरी संप्रदायातील पहिले वारकरी भगवान शंकरजी आहेत. वारकरी संप्रदाय अनादी आहे. वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वेद मार्गे मुनी गेले. अनादी आहे, वैदिक आहे, श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. मला वाटतं साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहे. महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोपरायण आणि आदिशक्ती मुक्ताबाई. श्रेष्ठांनी अंगीकारलेला श्रेष्ठ पंथ त्याचं नाव वारकरी संप्रदाय. अनादी आहे, वैदिक आहे, श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. 3, वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहेत. माझी पुन्हा विनंती असेल आपल्याला थोडासा आवाज प्रतिध्वनी कसा येणार ते बघा. जगामध्ये अनेक तीर्थ आहेत बरं का दादा, परंतु संपूर्ण विश्वामध्ये भारत देश हाच महान तीर्थ आहे.
या भारत देशामध्ये मुख्य तीर्थ 24,600 आहेत. परंतु या सर्व तीर्थांचा बाप म्हणजे पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी असं वर्णन केलं. म्हणून पंढरपूर असं एक तीर्थ आहे की जगातील सर्व तीर्थांचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर फक्त पंढरपूरला जा. नुसती चंद्रभागा तुम्ही डोळ्यांनी बघितली तरी जगातील सर्व तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. सर्व तीर्थ पंढरपूरला येतात. तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. पंढरपूर आहे, आळंदी आहे, मुक्ताईनगर आहे, पैठण आहे, त्र्यंबकेश्वर आहे, वारकरी संप्रदाय देहू आहे. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे, मंत्र. वारकरी संप्रदायातल्या संतांना पडलेल्या स्वप्नांनी सुद्धा क्रांती केली. जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्न पडलं तर संप्रदायाला मंत्र मिळाला, आणि एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं तर जगाला ज्ञानेश्वरी मिळाली. ही तीच भूमी आहे, हाच परिसर आहे. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे, तीर्थक्षेत्र आहेत. आणि या प्रसंगातला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की या संप्रदायाला फळ आहे. काय फळ आहे? पंढरीचे वारकरी त्या ठिकाणी मोक्षाचे, त्या ठिकाणी मोक्षाचे, त्या ठिकाणी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी त्या ठिकाणी मोक्षाचे, त्या ठिकाणी मोक्षाचे, त्या ठिकाणी मोक्षाचे. संप्रदायामध्ये आहे. आणि या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान श्री विठ्ठल परमात्मा आहे. भक्ती करत असताना पहिले जीवनात अधिष्ठान असलं पाहिजे, आणि त्या अधिष्ठानाचं अनुष्ठान असलं पाहिजे. दुसरा प्रकार सध्या अनुष्ठान आहे, पण अनुष्ठान करत असताना त्याच्याबद्दल अनुराग असला पाहिजे. तिसरं सूत्र आहे. मग जीवनामध्ये प्राप्त होत असतो तो अनुभव, आणि तोच अनुभव जगाच्या पुढे मांडणं याला अनुवाद असं म्हणतात. सज्जनो, तो अनुभव जीवनात प्राप्त होण्याकरताच परमार्थ करायचा आहे. परंतु तो अनुभव जीवनात प्राप्त होण्याकरता काही विशिष्ट प्रकारचं जीवन आहे. सांगेल मी आपल्याला, फक्त एकाग्रतेने ऐका. स्वराचा आवाज कमी केला तरी चालेल. भक्ती करणं या शब्दाची व्याख्या काय? बरं, परमार्थाचा अधिकारी कोण? इथून सुरुवात करू. परमार्थाचा अधिकारी तो आहे ज्याच्या जीवनामध्ये जीव आणि झोप ताब्यात आहे तो. सोपी व्याख्या. परमार्थ करणं या शब्दाचा अर्थ असा आहे, बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणे. पण त्याकरता जीवनामध्ये काही महत्वाची सूत्र आहेत. पहिलं सूत्र आहे जीवनामध्ये पावित्र्य जोपासा. दुसरं सूत्र आहे प्रामाणिक व्हा, आणि तिसरं सूत्र आहे जीवनामध्ये प्रेमळ बना. 3 सूत्र सांगतो.
पहिलं सूत्र आहे जीवनामध्ये पावित्र्य जोपासा. दृष्टीचं पावित्र्य, विचाराचं पावित्र्य, संगतीचं पावित्र्य. सांगून जाईल ज्याला परमार्थामध्ये सफल व्हायचे त्याने दोन गोष्टी पवित्र ठेवा. एक डोळे आणि दुसरी गोष्ट कान. दृष्टीचं पावित्र्य, संगतीचं पावित्र्य. संगती चांगली करा. गुरुवर्य वैकुंठ वर्षी पूजने भुले बाबा सांगायचे, ते म्हणायचे बुवा जीवनामध्ये दोन गोष्टी चांगल्या ठेवा तुमचं कल्याण होईल म्हणायचे. कोणत्या दोन गोष्टी? एक संगत आणि दुसरी गोष्ट पंगत. पहिलं लक्षात. कर्णासारखा योद्धा संगती चुकली आणि भीष्माचार्यासारखे योद्धे पंगत चुकली. संगतीचं पावित्र्य, दृष्टीचं पावित्र्य, आहाराचं पावित्र्य, पावित्र्य जोपासा. प्रामाणिक राहा आपल्या परंपरेशी, आपल्या तत्वाशी, आपल्या साधनेशी. आणि तिसरं सूत्र, परमार्थात जसं जसं वय वाढत जाईल, परमार्थात जशी जशी तुमची प्रगती होत जाईल, परमार्थामध्ये जसे जसे तुम्ही जुने होत जाल ना तसं तसं आतून पिकलं पाहिजे. आंबा जसा जसा पिकतो तसा त्याचा कलर बदलतो, त्याचा आंबटपणा कमी होतो आणि सांगू त्याला सुगंध येतो. तसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा माणसाने पिकलं पाहिजे. पिकलिया से पुरुषार्थापर्यंत पोहोचत असतो. पुरुषार्थाचं जीवन आहे. ज्यांचा अभंग आहे ते जगत कोपर आहे, पुरुषार्थी आहे. निर्जीव नंदीचं दूध काढणं हा पुरुषार्थ आहे. लोहगावी कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत करणं हा पुरुषार्थ आहे. अजून सांगतो त्यांचा वाङ्मय पुरुषार्थ सांगतो बर का दादा. सध्याच्या काळामध्ये कोणत्याही गायकाने गायलेलं गाणं आणि कोणत्याही कवीने लिहिलेलं गाणं किती जरी गाजलं तरी 6 महिन्याच्या पुढे ताजं राहत नाही. आणि आज 750 वर्ष झाली लोक पाहता रुचने अभंग तोच आहे. गाताना ऐकताना कंटाळा येत नाही. हा वाङ्मय पुरुषार्थ आहे. तसं तुकोबऱ्यांच्या बाबतीत सुद्धा धन्य तो कोबा समर्थ, धन्य तो कोबा समर्थ, धन्य कोबा समर्थ. सर्वात अलौकिक पुरुषार्थ तुकोबऱ्यांचा हाच आहे. आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, सॉक्रेटिस सारखा तत्ववेत्ता, स्वामी विवेकानंदासारखे युगपुरुष आणि प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र कोणी जरी असलं तरी प्रत्येकाच्या शरीराची राख करणारा काळ आहे.
काळ हा प्रत्येकाला भूतकाळात नेत असतो, फक्त संत वर्तमानामध्ये राहत असतात. आजपर्यंत प्रत्येकाच्या शरीराची राख काळाने केलेली आहे, परंतु त्याही काळाच्या डोक्यावर पाय देणं हा तुकोबाऱ्यांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा अलौकिक पुरुषार्थ सज्जनो. या जगामध्ये कुणी असतं ते प्रत्येकाला शरीराचा त्याग करावा लागतो हा नियम. काही नियम काहींना नाहीत, पण एक नियम सर्वांना आहे, फक्त संत अपवाद आहे. या जगात तुम्ही जन्माला आला, प्रत्येकाला अन्न घ्यावंच लागतं, नियम सर्वांना सारखा. प्रत्येकाला पाणी द्यावंच लागतं, प्रत्येकाला झोप घ्यावीच लागते. आणि या जगात तुम्ही जन्माला आलात ना, तर प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावंच लागतं. येत नाही उडू आले आवत. मनुष्य या जगात आल्यानंतर 4-5 प्रकारे जगाचा निरोप घेत असतो. पहिला प्रकारे हत्या, दुसरा प्रकारे आत्महत्या, तिसरा प्रकारे वृद्धापकाल गमन, चौथा प्रकारे समाधी आणि 5वा प्रकारे दिव्य लोकनिधाम गमन. असे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार हत्या, नाही चिंतन करीत. दुसरा प्रकार आत्महत्या. एक सांगेल, जीवनामध्ये कितीही मनाविरुद्ध घडलं तरी आत्महत्या करू नका. या जगात सर्वात मोठं पाप जर कोणतं असेल तर आत्महत्येचं आहे. आणि आत्महत्या करणं हे कोणत्याच समस्येचं उत्तर असू शकत नाही. तिसरा प्रकार आहे वृद्धापकाल गमन. शरीर थकलं की जाणं. आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये म्हणतात की पिकलेलं पान गळतं. तिसरा प्रकार. चौथा प्रकार आहे समाधी. ज्ञानोबरांची समाधी आहे, आणि नुसती समाधी नाही, संजीवन समाधी. ऐका, समाधी कोणाची असते? ज्यांच्या दर्शनाने आधी व्याधी आणि उपाधी संपते त्यांची असते समाधी. ज्ञानोबरांची समाधी याच्यातही प्रकार आहे. ज्ञानोबरांची भूसमाधी, एकनाथ महाराजांची जल समाधी, मुक्ताईंची तेज समाधी. याच्या पुढचा प्रकार आहे दिव्य लोकनिधाम गमन. याचा अर्थ असा, शरीराचा त्याग न करता या शरीरासहित भगवंतामध्ये विलीन होणं. घडलं का असं कधी? हो, घडलंय. आपल्या भारत देशातच घडलंय. राजस्थान प्रांतामध्ये रजपुत्र रमणी प्रेममूर्ती मीराबाई. पायामध्ये घुंगरू बांधावे आणि देवाच्या पुढे नाचावं. सज्जनो, मीराबाईंच्या जीवनामध्ये भगवंताच्या पुढे नाचणं सुद्धा भगवंताची भक्ती ठरली. पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाचते. पग घुंगरू बांध मीरा नाचते. पग घुंगरू बांध मीरा नाचते. पग घुंगरू बांध मीरा नाचते.
खानदानीला शोभत नाही. सज्जन आतापर्यंत जी जी देवाकडे गेले त्यांच्या जीवनामध्ये विरोध ठरलेला आहे. बाहेरचे लोक नंतर त्रास देतात, पहिले घरातली माणसं विरोध करतात, हा इतिहास आहे. पण मीराबाई महालो में पली बन के जो कंचनी, मीरा रानी दीवानी कहाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लगी लगन मीरा हो गए मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लगे लगन मीरा हो गए मगन. ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे चुनरिया. रंग दे चुनरिया. मीराबाईंना विरोध सुरू झाला. मीराबाईंना विष देण्यात आलं. विष का प्याला राजाजी ने भेजा. पीवत पीवत मीरा हासी रे. पग घुंगरो बांध मीरा नाची रे. नाची रे. मीराबाईंना विष देण्यात आलं. आपल्या भारतीय संतांचं वैशिष्ट्य आहे की समाजाने विष द्यावं आणि यांनी जगाला अमृत द्यावं, ही भारतीय संतांची परंपरा आहे. निंदा काय, विष. सज्जनो, मीराबाई राजस्थानचा त्याग करतात. मीराबाई द्वारकेला येतात. संत ज्या भूमीमध्ये वास्तव्य करतात त्या भूमीमध्ये सुबत्ता असते, पण संत ज्या दिवशी त्या भूमीचा त्याग करतात ती भूमी वाळवंट झाल्याशिवाय राहत नाही. राजस्थानमध्ये दुष्काळ पडला. जानकरांच्या लक्षात आलं. राजापर्यंत निरोप पोहोचला. राजाने ब्रह्मवृंदांना पुन्हा मीराबाईंना आणण्याकरता पाठवलं. ब्रह्मवृंद द्वारकेला जातात. मीराबाईंना भेटतात, विनंती करतात आणि मीराबाई सांगतात मी येण्याकरता तयार आहे, फक्त मला भगवंताचं दर्शन करू द्या. प्रेममूर्ती मीराबाई भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरात दर्शनाकरता जातात आणि भगवंताच्या समोर भजन करतात. कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान द्वारकाधीशांच्या समोर भजन करीत करीत मीराबाई देहासहित भगवान द्वारकाधीशांमध्ये विलीन होतात. याला म्हणतात दिव्य लोकनिज धाम गमन. तुकोबाऱ्यांचं चरित्र यापेक्षा थोडंसं वेगळं आहे.
ज्यांना नेण्याकरता परमात्मा येतात ते तुकोबर आहे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबर आहे सर्वांना भेटतात. मने रामेश्वर सकाळा पुसोनी, गेला तुमानी बैसोनिया. सांगण्याचं तात्पर्य पहिलं पुरुषार्थाचं जीवन आहे. आणि ज्या दिवशी पुरुषार्थाचं जीवन संपन्न होईल तिथून पुढे तुम्ही जी कृती कराल ना ती भगवंताची प्रार्थना होईल. त्याला म्हणतात प्रार्थनेचं जीवन आहे. दुसरं प्रार्थनेचं जीवन. जिथं प्रयत्न संपतात तिथून पुढे प्रार्थना काम करत असते. प्रार्थना करा. प्रार्थनेचं जीवन. ज्या दिवशी तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून देवाला प्रार्थना कराल सज्जनो, ती प्रार्थना न राहते, ती प्रतीक्षा होते. काय होते? प्रतीक्षा. तिसरं सूत्र आहे. प्रतीक्षा शब्दाचा अर्थ देवाची वाट पाहणं. भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये देवाची वाट पाहतात आणि त्या प्रत्येकाला हेच विचारतात, सांगा उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मद. किंवा बेटी लागी माणसाला देव विचारतील यात नवल. त्या भूमिकेतून ज्ञानोबांसारखे महात्मे एका कावळ्याला देव विचारतात. गोड प्रसंग आहे. शगुन गे माये सांगता पहिला तुगे त्याला म्हणतात प्रतीक्षा. जगत तुकोबऱ्यांचं जीवन पुरुषार्थाचं जीवन, तुकोबऱ्यांचं जीवन प्रार्थनेचं जीवन, तुकोबऱ्यांचं जीवन प्रतीक्षेचं जीवन. महाराजांच्या जीवनामध्ये साधनेचा काळ संपला, साध्याचा काळ सुरू झाला. तुकोबऱ्यांनी साधना केली. कुठे केली हो? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. महाराज एकांतात भजन करतात. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाशी मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचरी.
महाराज एकांतामध्ये भजन करतात. महाराजांच्या जीवनामध्ये साधनेचा काळ संपला, साध्याचा काळ सुरू झाला. महाराजांच्या जीवनातली प्रतीक्षा तीव्र झाली आणि सुवर्णक्षण उदयाला आला आणि परमात्मा तुकोबऱ्यांच्या समोर प्रगट झाले. ते प्राप्तीचं जीवन आणि परमात्मा प्रगट होतात. तुकोबराय देवाचं दर्शन घेतात आणि परमात्मा तुकोबरायांना प्रसाद देतात. हा अनुभव ज्या दिवशी घडला त्या दिवशी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, 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 साऱ्या चित्तासी समाधान, साऱ्या चित्तासी समाधान, माया बाबा उभा कृपादानी, माया बाबा माझा 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 उभा कृपादानी. 5 दिवसापासून इच्छा होती की भगवंताचा प्रसाद मिळावा आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. आजी फिटले माझे कोडे शब्दाचा अर्थ इच्छा. मानवी जीवनामध्ये भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे का? एक. दुसरा मुद्दा, प्रसाद कोण देऊ शकतात? आणि तिसरा मुद्दा, प्रसाद म्हणजे काय? हे वाक्य लक्षात ठेवा. आपण आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये किती जरी मोठे झालात ना, परंतु जोपर्यंत भगवंताचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे परिपूर्ण होत नाही. आणि मानवी जीवन परिपूर्णता होण्याकरता भगवंताच्या प्रसादाची अत्यावश्यकता आहे. एक. दुसरा मुद्दा, कोण प्रसाद देऊ शकतात या जगात? तर प्रसाद देण्याचं सामर्थ्य फक्त दोघांमध्येच आहे. एक, संत प्रसाद देतात आणि 2, परमात्मा प्रसाद देत असतो. संत प्रसाद देतात. 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाने मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? एकची चाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी वाढ. वर्तमान काळातलं सर्वांना आवडेल असं एक वाक्य सांगतो. खरं म्हणजे त्या विचारांची गरज आहे. वारकरी संप्रदायाने सर्वात मोठी क्रांती हीच केली की 18 पगड जाती एका मंडपात आणल्या. ही सर्वात मोठी क्रांती. आणि त्या प्रसंगी संत संमेलन झालं आणि समारोप नामदेवांच्या कीर्तनाने झाला. त्या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे कबीर महाराज होते.
ज्येष्ठ संत काका होते, सावता महाराज होते आणि नामदेव महाराजांचं कीर्तन आणि त्यावेळेला टाळ घेऊन उभे असलेले सद्गुरू ज्योतिनाथ महाराज आहेत, ज्ञानोबर आहेत, सोपान काका आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या काळामध्ये एका महिला संतांनी केलं. त्या संतांचं नाव आहे संत श्रेष्ठ जनाबाई. नामदेवरायांचं कीर्तनाला सुरुवात झाली. पाठीमागे संत श्रेष्ठ जनाबाई उभे आहेत, पाठीमागे डोळे झाकूनी उभी ती अभंग घेतला नामदेवरायांनी. मग पहिली चाल, मग संत श्रेष्ठ जनाबाईंनी सांगितलं म्हणा आनंदी कर, जनी म्हणे ज्ञान देवा बोला, जनी म्हणे ज्ञान देवा बोला, पहिल्या सालीचा मान आळंदीकरांना. ज्ञानोबारांनी चाल म्हटली काय सांगू तुम्हाला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंद विठो नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवाईसे बोले कबीर. नामदेवरायांनी चाल म्हटल्यानंतर कीर्तनामध्ये रंग आला आणि परिणाम श्रीरंग नाचू लागला आणि परमात्मा नाचू लागले. आणि नाचता नाचता काय घडलं, देवाचा तेव्हापासून कीर्तनकारांनी कंबर बांधण्याची पद्धत सुरू झाली असावी. बाकी विस्तार करायचा नाही, मला एवढंच सांगायचंय. त्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगामध्ये माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी म्हणजे प्रसाद वाटी, बस संत प्रसाद देतात आणि दुसरा परमात्मा प्रसाद देत असतो. प्रसाद देतो पंढरीना, ठीक आहे. पण प्रसाद म्हणजे काय, कशाला प्रसाद म्हणतात. प्रसाद शब्दाची पहिली व्याख्या प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद शब्दाची दुसरी व्याख्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, परमात्मा भगवतीचे सांगतात. प्रसाद शब्दाची तिसरी व्याख्या सांगतो, या जगाकडे पाहत असताना तुम्हाला जगत जगत न दिसता परमात्मा दिसणं हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद संत जीवनात प्राप्त झालेला असतो. सामान्य मनुष्य जगाकडे पाहतो आणि संत जगाकडे पाहतात, फार मोठा फरक आहे. महाराज सामान्य मनुष्य जगाकडे पाहतात त्यावेळेला डोळ्यामध्ये वासना असते आणि संत जगाकडे पाहतात त्यावेळेला डोळ्यामध्ये वासना नाही तर वासुदेव म्हणून पाहतात, हा फरक आहे. सर्वत्र परमात्मा दिसणं, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय बुरा, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई.
देवाकडे पाहत असताना जगत म्हणून पाहत नाही, जगन्नाथ म्हणून पाहतो. आणि प्रमाण डोळ्यापुढे येत आहे. सिया राम मैं सब जग जानी, करवो प्रणाम मैं जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, सिया राम मैं सब जग जानी, करवो प्रणाम जोरी जुग पानी. कुत्र्यामध्ये देव पाहतात, गाढवामध्ये देव पाहतात, रेड्यामध्ये देव पाहतात. किती पावन भूमी आहे की तर रेडेश्वरांची समाधी. पण नीट आहे का, जगात एक सर्वात मोठं आश्चर्य सांग. पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. पण कोणता रेडा? जो ज्ञानोबांच्या संगतीत गेला तो. लक्षपूर्वक ऐका. दादा 700 वर्षापूर्वी एका रेड्याला कळलं की आपण संतांची संगती करावी. मला प्रश्न पडतो नेमका रेडा कोण? आणि तो रेडा वेद बोलल्यानंतर तिथंच नाही थांबला, ज्ञानोबांच्या बरोबर आळेगावापर्यंत आला. आणि ज्ञानोबांनी तिथं समाधी दिली. आणि समाधी दिली नाही तर रेड्याला संतत्व बहाल केलं. सांगितलं आशीर्वाद आहे, आतापर्यंत तुला ज्याने रेडा रेडा म्हणून बनवलं, भिनवलं, अशी जरी तुझ्या दर्शनाकरता आली तरी तुझ्या दर्शनाने ते सुद्धा पावन होतील, असा आशीर्वाद ज्ञानोबांनी दिला. रेड्यातही देव, गाढवातही देव, कुत्र्यातही देव, शून्यचे व शोपाकेच्या पंडिता समदर्शना. सर्वत्र परमात्मा दिसणं हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि प्रसादाची याच्या पुढची व्याख्या सांगायची मला. संसारामध्ये राहून जर तुम्हाला वैराग्य निर्माण होत असेल तर तो भगवंताचा प्रसाद समजा. ऐकता का? लक्ष. महाराज कोणाला तरी भगवान वादनाची कला देतात, कोणाला गाण्याची कला देतात, कोणाला वक्तृत्व देतात, कोणाला नेतृत्व देतात. आणि भगवंताचं विशेष प्रेम ज्या भगवत भक्तावरती आहे, परमात्मा त्याला वैराग्य देतात. आता मी सुद्धा ग्रस्तीच आहे, मी तुम्हाला नम्रपणे प्रश्न विचारतो. संसारामध्ये राहून आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये वैराग्य येत असतं का वैताग येत असतो? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. सांगू वाक्य. जर वैराग्य निर्माण झालं तो भगवंताचा प्रसाद आहे, आणि वैताग निर्माण झाला तो घरच्यांचा प्रसाद आहे. भक्तीच्या क्षेत्रातला हाच प्रसाद आहे. कोणता? ज्ञानोबा सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या विरा, पूजा केली अपरतोषा लागी, म्हणून ते पुजेरी जलिने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. किंवा तुकोबरायनी ग्रस्ती जीवनाकरता आचारसंहिता संधी एका अभंगामध्ये, अभंग सर्वांचा पाठ आहे. जोडून या धर उदास विचारी उत्तमची गती. आता पुढची आचारसंहिता वाचा. कशी? भूतदया काही ताणल्या जीवन, शांती रूपे नव्हे, वाढवी महत्व, अत्यंत महत्वाचं सूत्र परश्रेया सदा. असं जर वागला तर तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. पुढे परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्या, परमपद
प्राप्त झाल्यामुळे तुकोबराय म्हटले पावलो प्रसाद इच्छा केली तैशी. ठीक आहे महाराज, भगवंताचा प्रसाद तुम्हाला मिळाला, परिणाम काय? तर महाराज म्हणजे परिणाम असा झाला की झाली या चित्ताशी समाधान. खूप महत्वाचा आणि चिंतनीय मुद्दा आहे. आपल्या सर्वांचे जे प्रयत्न ते समाधानासाठी आहेत. पैसा समाधानासाठी, पुत्र समाधानासाठी, पत्नी समाधानासाठी, सत्ता बोला ना समाधानासाठी. एक प्रश्न विचारतो, समाधान कशासाठी? उत्तर आहे समाधानासाठी. पण या जीवनामध्ये या चार गोष्टी समाधान देतात का नाही? उत्तर काय? खरं तर या चार गोष्टी आपल्या जीवनात असले की समाधान मिळेल असा प्रत्येकाचा गोंडच काही समज आहे. वाक्य लक्षात घ्या. पत्नी समाधान देते का नाही? अहो तीच बिचारी समाधानाच्या शोधात आलेली असते. उलट सांगू का, ज्यांच्या जीवनात पत्नी नाही त्यांच्या जीवनात एकच दुःख आहे, नाही एवढंच दुःख आहे. आता ज्यांच्या जीवनात आहे, आता काय सांगू, तुम्ही काय हिमालयात गेले? पुत्र सात्विक निघाला तर तयाचा हरिक वाटे देवा. जर व्यसनी निघाला तर त्याच्यासारखं दुःख नाही. दोन मुद्दे गौण आहेत, सत्ता सध्या सोड. पण मी असा प्रश्न विचारतो मला, या चार गोष्टी ज्यांच्या जीवनात नाही ते मात्र समाधानाचे उद्गार करतात. ज्ञानोबरांचं जीवन चरित्र बघा. पत्नी आहे का? नाही. पुत्र बोला, पैसा. पण ज्ञानोबराय म्हणतात की नाही, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन. ज्ञानोबराय आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी बोलतायत. अगं काय सांगू, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन. अगं काय सांगू, ज्याचा मी रूप पाहिलं आणि मला अनुभव असा आला, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने. त्याचं रूप पाहिलं आणि मला सुख झालं, पण नाव काय त्याचं? तो हा सुख झाले. ज्ञानोबराय अनुभव सांगतात. आता तुकोबरायांकडे बघा. महाराज म्हटले तुम्हाला आनंद पाहिजे का? म्हणजे हो. समाधान पाहिजे का? म्हणजे हो. मग करा भजन. तुम्ही सतत भजन करा, सतत समाधान. सदा नाम घोष करून हरि कथा, सदा नाम घोष करून हरि कथा, सदा नाम घोष करून हरि कथा, सदा नाम घोष करून हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ज्ञानो सर्वालंकार, सर्व सुख ज्ञानो सर्वालंकार. सदा नाम घोष, सदा समाधान. कधी कधी नाम घोष, मग कधी कधी समाधान. संतांचं जीवन पूर्णतः आनंदमय आहे. त्यांचा आहार आनंदाचा. तुका म्हणे खातो आहार आनंदाचा, तृप्ती आनंदाची, आनंदाची तृप्ती अंगी बर. ते जिथं जातील तिथे आनंद आहे. आनंद कोंडाला माघी पुढे
ते स्नाना करता जिथं जातात ना तो डोह आनंदाचा, ते पाणी आनंदाचं, तरंग आनंदाची, नवे नवे अंग आनंदाच, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे अंग एकच प्रमाण सांगतात. अवघेची त्रैलोक्य चरणी जगन्नाथा, पूर्णतः आनंदमय जीवन आहे. काय कारण आहे? त्यांच्या जीवनामध्ये भगवंताचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद प्राप्त झाल्यामुळे झालेल्या चित्ताशी समाधान. समाधान मानायचं का मिळवायचं का करायचं? कशी प्रमाणे चित्ती असू द्यावे, करावे ते म्हणी. वाक्य आहे का? ज्याच्या जीवनामध्ये समाधानात दुरावा निर्माण झाला त्याला पामर म्हणतात. समाधानाचं अंतर थोडं राहिलं त्याला साधक म्हणतात. आणि स्वतः समाधान उपभोगून जगाला समाधान देतात त्यांना संत असं म्हणतात. झालेल्या चित्ताशी समाधान. जे काही झालं समाधान, हो झाले समाधान. तुमचे देखील झालेल्या चित्ताशी समाधान. ठीक आहे, मला भगवंताने प्रसाद दिला, समाधान झालं. पण ज्याने तुम्हाला प्रसाद दिला त्याचा आणि तुमचं काय नातं आहे हो? माय बाप माझा उभा कृपादान, 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 माय बाप माझा उभा कृपादान. विटे समजोडून पादम पूजे, पादम पूजे, विटे समजोडून पादम पूजे, माय बाप माझा उभा कृपादान, माय बाप माझा उभा देवाला मायबाप म्हणतात. जगामध्ये अनेक नाते अनेकांना नसतील पण एक नातं सर्वांना आहे, ते नातं मात्र मायबापाचं. तसं शास्त्रकाराने प्रत्येकाला 5 माता आणि 5 पिता सांगितले. जनिता उपनेताचे यस्तु विद्या प्रयच्छति, अन्नदाता भयदाता पंचते पितर स्मृतः, असे 5 पिता सांगितले. जन्म देणारा, उपनयन संस्कार करणारा, विद्या देणारा, किती झाले? 3. अन्न देणारा आणि भीतीतून सोडवणारा. 5 पिता आहेत
तसे प्रत्येकाला 5 माता सांगितल्या. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैवच पत्नी माता, सुमाता च पंचती माता स्मृतः. अशा 5 माता असल्या तरी जगात सर्वात श्रेष्ठ मायबाप परमात्मा आहे. आता ऐका, आई मुलाला जन्म देते आणि जन्माबरोबर प्रेम देते. बाप रक्षण करतो तसा परमात्मा जीवाला जन्म देतो. जेणे हा जीव दिला, जन्माबरोबर परमात्मा प्रेम देतात आणि परमात्मा रक्षणही करतात. म्हणून परमात्मा मायबाप आहे. संसारिक जीवनामध्ये आई वेगळी, बाप वेगळा असतो, पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वेगळे नसतात, एकच असतात. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. मायबाप माझा, तुकोपर्यंत देवाला माझं म्हणतात. नम्रपणे सांगितलं. खरं म्हणजे आयुष्यभर आपण ज्यांना माझं माझं म्हणतो ती माझी असतात का, हाच प्रश्न आहे. ज्यांना आपण माझं माझं म्हणत असतो तीच माणसं म्हातारपणामध्ये परकी होतात, तीच माणसं वृद्धाश्रमात पाठवतात आणि तीच माणसं म्हातारपणामध्ये पाऊल पाऊली अपमान करतात. कोण माझं? खूप बऱ्याच शिकवतात. देवाला माझं म्हणा, जीवनामध्ये चौघांना माझं म्हणा. 1 देशाला माझं म्हणा, 2 धर्माला माझं म्हणा, 3 संतांना माझं म्हणा आणि 4 देवाला माझं म्हणा. देव, धर्म, देश आणि संत या चौघांना माझं म्हणा. ज्यांनी ज्यांनी माझं म्हटलं आज ते जगाच्या इतिहासामध्ये अमर आहेत. देशाला ज्यांनी माझं म्हटलं आज ते क्रांतीवीर सावरकर जिवंत आहे. देशाला ज्यांनी माझं म्हटलं ते भगतसिंग जिवंत आहे. देशाला ज्यांनी माझं म्हटलं ते सुभाषबाबू जिवंत आहेत. म्हणून देशाला माझं म्हणा. मी तर नेहमी सांगत असतो, या जगातले भाग्यवान आणि सम्राट आपण आहोत. काय भाग्याचं लक्षण आहे? आपल्याला भारत देशात जन्म मिळाला हे जीवनातलं सर्वात महत्वाचं भाग्य आहे. नेहमी सांगत असतो महाराज, सकाळी स्नान झाल्यानंतर गंध लावण्याकरता जर कदाचित गंध नाही सापडला, काहीच काळजी करू नका. खाली वाकण ही माती कपाळाला लावा. इतका पवित्र देश म्हणजे आपला भारत देश. हा देश माझा, याचे भार जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, विशाल सागर माझा, या यमुना शेती करती बागवती या माझा. नगर पुली वाकडी करता, अभिलाषा याची करता, त्या मरण द्यावया कोरोना पुढे पाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भाग जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. हा देश माझा. देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा. काय या पुणे जिल्ह्याचं भाग्य असेल की या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक संत, त्यातले त्यात वारकरी संप्रदायाचा पाया आणि कळस याच पुणे जिल्ह्यात. ज्ञानदेव रचिला आणि तुका झाला असे. नंतर या भागात वारकरी संप्रदायाचं फार मोठं काम केलं त्यांनी. ज्यांना मी लहानपणी पाहिले म्हणण्यापेक्षा ज्यांच्या कीर्तनात साली म्हटल्या ते पूजनीय प्रातस्पण्य कोंडाजी ववटे बाबांच्या कीर्तनात साली म्हटलं. किती मोठं कार्य, संतांचे उपकार आहेत. ते म्हणून संतांनी काय दिले आम्हाला, काय दिले ऐका. 3 प्रकारचा कार्य संतांचा आहे. संत जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. जागविती, शिकविती आणि संत काय करतात? जो पशुवृत्तीचा मनुष्य आहे ना, पशुवृत्तीचा जो मनुष्य आहे त्याला पहिले मनुष्य बनवतात आणि जो मनुष्य झाला की संत त्याला देव बनवतात. हे संतांचं कार्य. संतांना माझं म्हणा,
आणि देवाला माझं म्हणत खूप बरं आहे. देवाला माझं म्हणतात. मायबाप माझा उभा, परमात्मा उभा आहे. वारकरी संप्रदायामध्ये उभ्याला विशेष महत्व आहे. देव उभा. बोला ना, सुंदर ते ध्यान युगे 28 विटेवरी देव उभा आहे. भक्त सुद्धा उभेच असावे लागतात. देवाचे द्वारी देव उभा आहे, भक्त उभे, संप्रदायाचा गंध उभा आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये कीर्तनकार उभा आहे, मेलीकरी उभे, चोपदार उभे, टाळकरी उभे, वारकरी संप्रदायाची पताका उभी आहे. श्रोते जरी ध्याने बसलं तरी श्रवण आणि उभे असावे लागतात, म्हणजे तत्पर असावे लागतात. एवढं सांगण्यापेक्षा एक वाक्य सांगू का? या जगामध्ये संपूर्ण विश्वाला भवसागरातून तारण्याकरता या जगात फक्त वारकरी संप्रदाय उभा आहे. मायबाप माझा उभा, कृपादानी, परमात्मा कृपादानी, कृपा वत्सले, ऐसा कृपावंत कोण माझ्या बिछाई वाचून, कनवाळू कृपाळू विना लागी, परमात्मा कृपाळू. किती कृपाळू? जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात त्यांचाही सांभाळ तोच करतो, आणि जी माणसं देवाला शिव्या देतात त्यांचाही सांभाळ तोच करतो. इतका तो कृपादानी. विष पाजण्याकरता आलेली पुतना तिचाही उद्धार करतो, आणि शिव्या देणारा शिशुपाल त्याचाही उद्धार करतो. इतका तो कृपाळू आहे. किती कृपाळू आहे. एक घोर प्रसंग माझ्या मला वाटतं पुत्र वाचण्यात आला, फार सुंदर आहे. तुम्ही जर श्रद्धेने देवावर निष्ठा ठेवून जर परमार्थ केला ना, तुम्ही चिंता करायचं काम नाही, परमात्मा तुमची चिंता करतो. निष्ठित भगवत भक्ताने फक्त जीवनामध्ये प्रभूचं चिंतन करावं. काय करावं? चिंतन करावं. आपण चिंतन केलं की महाराज म्हणते तुझी चिंता त्याशी परमात्मा देतात. परमात्मा चिंता करतात, परमात्मा सांभाळतात. आपण चिंतन करावं. कुठपर्यंत चिंतन करावं? जोपर्यंत या शरीराची चिता होत नाही तोपर्यंत भगवंताचं चिंतन करीत राहावं. परमात्मा सांभाळतात, मागे पुढे उभा, आर्यागात. तुम्हाला एक नम्रपणे प्रसंग म्हणतो. कोरोनाच्या काळामध्ये गुणीजन कीर्तनकार सर्व घरीच होते की नाही? सर्व बंद होते की नाही? त्या प्रसंगामध्ये त्या गुणीजनापर्यंत कोणती तरी व्यक्ती गेली, त्या व्यक्तीने मदत केली. ती व्यक्ती नव्हती, तो देवच होता. तो कोण देतो? परमात्मा देतो. मला एक घोर प्रसंग आठवला, सांगतो. एक श्रीमंत मनुष्य रात्रीचे 2:30 वाजले, त्याला झोपच लागली. काही माणसं परिस्थितीने श्रीमंत असतात पण झोपेने फार दरिद्री असतात. काही माणसं परिस्थितीने गरीब असतात पण झोपेने फार श्रीमंत. इतके श्रीमंत अशा कीर्तनात सुद्धा ते संधी जाऊ देत नाही. इतकी श्रीमंत, परिस्थितीने श्रीमंत पण झोपेने दरिद्री. झोप लागेना. काय त्याच्या मनात आलं? तो मंदिराकडे निघाला. मंदिरात आला. 2:30 वाजले होते. देवाला नमस्कार केला आणि मंदिराच्या बाहेर पडत असताना एका कोपऱ्याकडे लक्ष गेलं. ते एका कोपऱ्यात एक गरीब मनुष्य हात जोडून बसला होता. नामस्मरण चालू होतं. हा श्रीमंत त्या गरीबाजवळ गेला, त्याला विचारलं, काही बाबा इथं का बसला? म्हटलं, काय सांगू मालक, माझी पत्नी दवाखान्यात ऍडमिट आहे. उद्या तिचं ऑपरेशन नाही केलं, ती वाचत नाही. डॉक्टरला देणे इतके पैसे माझ्याजवळ नाही. मी अनेकांकडे पैसे मागितले, कुणी मला 1 रुपया दिला नाही. शेवटचा पर्याय म्हणून देवाकडे आलो. म्हटलं. हे ऐकलं तर श्रीमंताला दया आली. त्याने खिशामध्ये हात घातला. होती तेवढी पैसे गरीबाच्या हाती दिली आणि सांगितलं, हे पैसे घे, दवाखान्यात जा, डॉक्टरला पैसे दे. तू एक काम कर, तू आणखी पैसे माग, आणखी मी तुला देईल, पण तुझा माझा परिचय नाही. त्याकरता हा माझा पत्ता घे.
याच्यावर माझा मोबाईल नंबर आहे. तू मला उद्या फोन कर, मी निश्चित तुला पैसे देईन. याकरता हा माझा पत्ता तुझ्याकडे राहू दे. असं ज्यावेळेला श्रीमंताने सांगितलं दादा, त्यावेळेला गरीबाने उत्तर दिले ते ऐकण्यासारखं आहे. गरीब म्हटलं बाबा मला तुझा पत्ता नकोय, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे की ज्याने तुला रात्री 2:30 वाजता मंदिरात पैसे घेऊन पाठवले. इतका तू कृपाळू. मायबाप माझा उभा पादाने परमात्मा विटेवरती उभा आहे. विटी सम पाऊल समय, दृष्टी समय, कार्य समय, म्हणून वाजवताना सुद्धा समज विटे समज जोडून पदामध्ये पदांबू शब्दाचा अर्थ फार गोड आहे. सोप्या भाषेत सांगतो की ज्याच्या चरणाचा आश्रय घेतल्यानंतर पुरे मनेपर्यंत सुख मिळतं असा जो परमात्मा आहे, आणि तो परमात्मा माझा मायबाप आहे, आणि त्यांनी प्रसाद दिल्यामुळे झाली या चित्ताशी समाधान. आणि तो परमात्मा नुसता नावाचा मायबाप नाही तर सकळ जीवाचा करीतो सांभाळिता येऊ निदिता उणीव अधिकार गौरव राखी तैसा. परमात्मा प्रत्येकाला सांभाळतो, पण याच्यात 2 प्रकार आहेत. जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात परमात्मा त्याला प्रेमाने सांभाळतात, आणि जे भजन करीत नाही त्यांना परमात्मा त्याच्या कर्माने सांभाळतात. हा फरक. अधिकार गौरव राखे तैसा असा जो परमात्मा आहे तो खूप आहे. त्या परमात्म्याचं व्यापक म्हणून सांगतात. तुका म्हणजे सर्व आंतरबाह्य आहे, जया तैसा राही कबळोनी. भगवत भक्तांची जशी भावना असेल तसा तो परमात्मा अवतार धारण करतो. उदाहरणार्थ या जगात शक्ती एकच आहे. मी पटवून देण्याकरता दृष्टांत म्हणून सांगतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बोला, ही सिस्टीम कोणाची? दादांची, बरोबर आहे. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चालतं कशावर? उत्तर आहे वीज. म्हणा ना, कशावर आहे? वीज. वा वा, हे बल्ब चमकताना दिसतात. उत्तर आहे वीज. हा फॅन चालू आहे. उत्तर आहे वीज. बरं ठीक आहे. शहरात गेलात, 12व्या मजल्यावरती जायचंय, बटन दाबले चालले वरती, काय म्हणतात त्याला? कशावर चालतं ते? उत्तर आहे वीज. जत्रेत गेले ते राड गाडगे असतात, पाळणा कशावर फिरतात ते? उत्तर आहे वीज. एखाद्या कंपनीत गेला, लोखंड तापवायचंय, तप्त झाले लोखंड पाहिजे, कशावर तापवतात? उत्तर आहे. मी काही विचारतो, तुम्ही एकच उत्तर देताय. याचा अर्थ काय? शक्ती एक आहे. ती शक्ती जसं जसं उपकरण येईल तशी तशी कार्यान्वित होते. तसे या जगामध्ये शक्ती एक आहे. भक्त भक्तांची जशी भावना असेल तसा परमात्मा प्रगट होतो. त्याला म्हणतात अवतार. म्हणतात त्याला. हातामध्ये परशु घेतात त्यावेळेला परशुराम, हातामध्ये धनुष्य घेतात त्यावेळेला श्रीराम, हातामध्ये बासरी घेतात त्यावेळेला श्रीकृष्ण, शस्त्र बाजूला ठेवतात आणि कमरेवर ते हात ठेवून उभे राहतात त्यावेळेला काय म्हणतात? श्री विठ्ठल असं म्हणतात. तसं भगवत भक्तांची जशी भावना असेल ना तसा तो परमात्मा अवतार धारण करतो. जया तैसा राही कवळून, आणि त्या परमात्म्याने प्रसाद दिला त्यामुळे झालेल्या चित्ताशी समाधान. ज्ञानेश्वर यथामती यथावकाश. झालेली चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित असतो. या गावी चिंतन सेवेचा आलेला योग आदरणीय आमचे गुरुबंधू पूजनीय माऊलींच्या आग्रहाने आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी आणि त्याचबरोबर बाळासाहेब दादा आणि आपल्या सप्ताहाचे सर्वच कार्यकर्ते सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारे या ठिकाणी येण्याचा सुयोग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेली गोड गाणारी, गोड मृदंग वादन करणारी संप्रदायातली सर्व वैष्णवजन, परिसरातून आपला लांबून मंडळी घोषकर आले. आपलं जीवन देवाला
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 तुकाराम